कारण तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता की मध्ये हे दर्पण वृत्तपत्र चालू केलं. कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. प्रवक्ते, मी पत्रकारांशी कॉन्टॅक्ट मध्ये होते, थोडीशी त्यांच्याशी चर्चा केली की आपण हा कार्यक्रम घेतला तर कसं वाटेल. ते म्हणजे मॅडम ठीक आहे, हा कार्यक्रम खूप छान आहे, आतापर्यंत कुठल्या पक्षांनी घेतला नाही, त्याला खूप वर्ष झाले होते, आता तुम्ही जर घेतलं तर आम्ही तुम्ही बोला, आम्ही येतो नक्कीच. म्हणून मी एक पाऊल पुढे टाकलं की म्हटलं चला आपण एक पाऊल पुढे टाकू, बघू पत्रकार मला साथ देतात की नाही. पण आज तेच मी पत्रिका वाटली, नगरपालिकेची तिथे गेले, त्यांना विचारलं कार्यक्रम आहे का, तेव्हा नाही म्हटले. म्हटलं ठीक आहे, मग आमच्या कार्यक्रमाला या. पण तिथं गेल्यानंतर मग ते अचानक मला रात्रीचा फोन, दुसऱ्या दिवशी फोन आला की नगरपालिकेचा पण कार्यक्रम आहे, तेव्हा मला जरा वेळ होते. म्हटलं ठीक आहे. मग आमचा 11:30ची वेळ असल्यामुळे आज थोडा आपण उशीर होतोय कार्यक्रमाला, ते मी दिलगिरी व्यक्त करते आजच्या कार्यक्रमासाठी. पण आज 6 जानेवारी हा दिवस आपण ठेवला आहे, तर आपण बाळशास्त्री दिन हा दिन म्हणून साजरा करतोय. आणि त्यांनी 6 जानेवारीला दर्पण हा एक वृत्तपत्र त्यांनी चालू केला. आणि इथेच नाही, आपल्या महाराष्ट्रात पण आहे, त्यांनी बाहेर देखील त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांनी वृत्तपत्र चालू केले, बॉम्बे नावाचं. असे 2 वृत्तपत्र जे आपण आज साजरा करतो, त्याचा दिवस हा आपण साजरा करतो. आणि फेब्रुवारीमध्ये त्यांचा जन्मदिवस असतो. तर पण 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणजे आपण पत्रकारांना कसं आपण हे केलं, तर समाजासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे ते समाजात आपलं कसं पत्रकारातनं साध्य होईल हे त्यांनी सिद्ध केलं. परत आपल्या समाजामध्ये जे काम करायची त्यांची इच्छा होती ती त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक केलेली आहे त्या पत्रकारातनं. तसेच त्यांचे जे ब्राह्मणशाही आहे, ब्राह्मणांविषयी देखील त्यांनी समाजात काम केलेलं आहे. हिंदू धर्मात त्यांनी कसं हिंदुत्व आपलं कार्य करतात ते त्यांनी त्या पत्रकारातनं ते 6 जानेवारीला त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण आपण जो म्हणतो 6 जानेवारी, पण 6 जानेवारीला आता जो वृत्तपत्र चालू केलेलं आहे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र, तर ते चालू करताना तर त्यावेळेस काही एवढं माहिती नव्हतं पत्रकार काय काय नाही. ते समाजात त्यांनी जे समाजांचं मनोरंजन करण्यासाठी हे वृत्तपत्र चालू केलेलं आहे, ते समाजांना आनंदी ठेवण्यासाठी आणि समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी हे त्यांनी पत्र चालू केलेलं आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम मी हे साध्य केलेला आहे. आम आदमी पार्टीकडनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडनं हा पत्रकार दिन साजरा करतोय. आणि पत्रकारांना देखील एक काहीतरी मिळणं पाहिजे, त्यांच्या पाठीवर कोणाची तरी थाप भेटली पाहिजे, शबासकी भेटली पाहिजे. तर त्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे आजचा. आणि हे पहिलंच वर्ष आम आदमी पार्टीचं आहे की आपण हा कार्यक्रम चालू करतोय. आणि ते कार्यक्रम चालू करतानाच की मला असं जाणवलं की मी आता ही पहिलंच वर्ष आहे की पुढच्या वर्षी मी ह्याच्या म्हणजे चांगलं करेल अशी मी अपेक्षा करते. आणि पत्रकार दिन हे मी सर्वांना सांगू शकते की बाबा कुठल्या पद्धतीत घ्यायचं, काय घ्यायचं, मी हे पत्रकारांकडनं मी आज शिकून घेणार आहे. त्याच्या म्हणजे मी काय आता बोलू शकत नाहीये जास्त. तर पत्रकार जे आपल्याला आले त्यांचं मी खरंच मनापासून खूप धन्यवाद मानते की एका शब्दावरती ते इथं आलेले आहेत आणि आज पत्रकार दिन म्हणून साजरा करतो, हे मी आभार मानते सर्वांचे. अशी आमच्या नवरा बायकोनं नेहमी इच्छा वाटली आणि त्या कार्यक्रमात आम्ही पत्रकाराशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की छान कार्यक्रम आहे. आणि पत्रकार हा नेहमी आपला जवळीक असतो, एक तो उन्हा पावसात थंडीत आणि समाजाच्या विरुद्ध प्रसंगाला तोंड देऊन आपल्या बातम्या आपल्या पेपर देतो आणि नागरिकांना अतिशय हुशार आणि चांगलं मार्गदर्शन करतो. त्याच्यामुळे 10वीच्या पेपरमध्ये माहिती येते, क्रीडाची माहिती येते, सांस्कृतिक माहिती येते, राष्ट्रीय भविष्य येतं. काही किती लोक भविष्य वाचतात, लोकमत मधनं बरेच काहीतरी गोष्टी करतात, सकाळमध्ये येतात. आणि त्याच्यावर आपले छोटे छोटे मीडियावाले आहेत, त्यांनी आम्हाला आम आदमी पार्टीला ज्यावेळी आम्ही आंदोलन घेतो त्यावेळी आंदोलनामध्ये आम्हाला भरपूर त्यांनी मदत केली. अशा लोकांना
आम्ही काहीतरी प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना अतिशय पुढे येण्याने काम करण्याची संधी द्यावी. त्यामुळे आम आदमी पार्टीने हा विचार केला की काहीतरी पत्रकारांचं कौतुक करावं. त्या हेतूने आमच्या सौ मीनाताई जावळे, आम्ही त्यांचे मिस्टर चंद्रमणी जावळे, आम्ही आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक मिटिंग घेऊन हा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला. या कार्यक्रमाचा प्रथमच वर्ष आहे. जर पुढील वर्षी आमचं पक्ष सरकार या पिंपरी शहरामध्ये स्थापन झालं तर नक्कीच आम्ही पत्रकारांचा अतिशय मोठ्या थाटामध्ये गौरव करू. या ठिकाणी आम्हाला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद मामी. अतिशय कौटुंबिक जबाबदारी, म्हणजे कौटुंबिक परिस्थिती तशी सर्वसाधारण, परंतु मनाची इच्छा फार मोठी समाज कार्य करण्याची, आणि त्या इच्छेच्या बळावर आपलं मुलं, आपलं कुटुंब सांभाळून हे दोन्ही पती पत्नी सामाजिक कार्याचा एक वसा आणि वारसा म्हटलं तरी चालेल की त्यांच्या ते रक्तातच आहे की समाजाची सेवा कशी करायची. त्या दृष्टिकोनातून पक्षाने सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे सन्मान केला. तरी पुढील जे मनोगत आहे ते ऍडव्होकेट सचिनजी पवार हे थोडक्यात आणि मोजक्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त करतील. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा भगतसिंग आणि या ठिकाणी आपण आम आदमी पार्टीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेले आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांना नमन करतो. आणि या ठिकाणी आज आपण पत्रकार दिन सर्व पत्रकार बांधवांच्या समवेत या ठिकाणी आम आदमी पार्टी म्हणून साजरा करत आहोत. जो सत्य, स्वातंत्र्य आणि समाजाप्रती जबाबदारीचे प्रतीक आहे तो पत्रकार. आज आपण पाहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखलं जातं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डिजिटल युगात जिथे माहिती क्षणात लोकांपर्यंत पोहोचत असते अशा ठिकाणी पत्रकार त्या बातम्यांचे सत्य तपासतात, असत्यापासून आपल्याला वाचवतात आणि समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम हे पत्रकार आपल्या सर्वांसाठी करत असतात. हे कार्य आपण पाहिलं तर सोपं नाहीये. पत्रकार आपल्या लेखणीमधून पारदर्शकता आणि प्रामाणिकता ही प्रत्येक वेळेस आपल्याला समाजापर्यंत दाखवताना दिसत असतात. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव, वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पत्रकारिता करत असताना त्यांना सामोरं जावं लागत असतं. परंतु पत्रकारिता हा एक व्यवसाय न मानता समाज आणि देशासाठी ही सेवा समर्पित करून सर्व पत्रकार बांधव आपल्याला पुढे घेऊन जात असतात. आज या पत्रकार दिनी आपल्याला एक संकल्प करावा लागेल की पत्रकारितेची प्रतिष्ठा आणि सत्य टिकवून ठेवण्यासाठी हे कर्तव्य आपण निष्ठेनं पार पाडलं पाहिजेत. या ठिकाणी सर्व पत्रकार, त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आमच्या शहराध्यक्षा मीनाताई जावळे यांनी या कार्यक्रमाचं अतिशय छान नियोजन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आपण सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. प्रथमतः सत्कार ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांचा या ठिकाणी श्रीफळ, शाल आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान मंगेशजी आंबेकर आणि सन्मान केल्यानंतर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे.
त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा आणि सर्वांसमोर खऱ्या पद्धतीनं मांडणं हे पत्रकारांचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते सर्व पत्रकार आपल्यासमोर मांडत असतात आणि त्यांचा आपण आपल्या वतीने जो सन्मान करण्यात येत आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं. आद्यगुरु आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यस्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, मुंबईचे पदाधिकारी असतील, पुणेचे पदाधिकारी असतील या पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि आम आदमी पार्टीच्या सर्व सन्माननीय मॅडम जावळकर मॅडम यांचे विशेष करून आभार मानतो की कारण पत्रकाराकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जातात. समाज अपेक्षा व्यक्त करतो, अनेक संघटना व्यक्त करतात, प्रत्येक जण प्रत्येक घटक समाजातला पत्रकाराकडून अपेक्षा व्यक्त करतो. परंतु पत्रकारांची अडीअडचणी, पत्रकारांचे अशा प्रकारचे सन्मान हे कोण करत नाही, दिसत नाही. एखादी बातमी आली तर त्याची वाहवा केली जाते, परंतु त्याच बातमीमध्ये जर एखाद्याचं नाव राहिलं असेल किंवा त्याच्या विरोधात म्हणण्यापेक्षा सत्य बातमी जर काही लिहिण्याचा प्रयत्न केला तर आज आपण समाजामध्ये पाहतोय त्याच्यावर पोलीस केस होतात, त्याच्यावर मारहाण केली जाते, अटक केला जातो त्याच्यावर. अशा वेळेस समाज कधीही पुढे येताना दिसत नाही, हे आपण वस्तुस्थिती पाहतोय. परंतु आज एवढ्या परिस्थितीमध्ये आज सत्ताधारी भाजप पक्ष असेल किंवा अनेक संघटना आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत, ते फक्त पत्रकारांचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या भल्यासाठी करून घेतात. परंतु पत्रकारांचे दुःख, त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या काय समस्या आहेत या मांडण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. सध्याचं जर शासकीय आपण जर बघितलं, सत्ताचं शासन यांनी मागील 2 वर्षापूर्वी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अनेक संघटनांनी मोठा जोर लावल्यानंतर पत्रकार हल्ला संरक्षण कायदा मंजूर केला. तो कायदा मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे आज तागायत त्या कायद्यावर अजूनही सही झालेली नाही किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. एखाद्या खेडेगावामध्ये, एखाद्या ग्रामीण भागामध्ये सरपंच राहतो. त्या सरपंचाच्या कुठल्या तरी एखाद्या छोट्या घरामध्ये एखादा पत्रकार असतो आणि तो सरपंचाच्या विरोधात असेल, आमदाराच्या विरोधात असेल, खासदाराच्या विरोधात असेल, जर एखादी बातमी लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्या ठिकाणी त्रास होतो, त्याला वागू दिलं जात नाही, त्याला राहू दिलं जात नाही. अशा वेळेस त्या पत्रकाराला संरक्षण कुठलं मिळलं जातं? तो जर पत्रकार न्याय मागण्यासाठी, त्याच्यावर हल्ला झाला, त्याच्यावर काय झालं, न्याय मागण्यासाठी गेला तर तो एखाद्या पोलीस स्टेशनला गेला तर त्याची साधी FIR दाखल करून घेतला जात नाही. मग त्याच्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. असे अनेक संघटना गेले कित्येक वर्ष मागणी करतो, पण त्या कायद्याची आज तागायत अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे अनेक आमचे पत्रकार बांधव आपण पाहताय, वाचतोय, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, 1 महिन्यानं, 15 दिवसानं कुठेतरी पत्रकारावर हल्ला झालेला असतो, काही ठिकाणी निधन झालेलं आहे. आता तर नवीनच पद्धत काढली की त्याच्यावर अंगावर गाडी घालणं किंवा असे अनेक प्रकारचे प्रकार वाढलेले आहेत. एक दहशत पत्रकारावर निर्माण करण्याची हे सत्ताधारी किंवा जे त्या भागातले गावगुंड असतात, बांडगुळ असतात, ज्यांना की एक स्वतःची तिथं एक राजशाही चालवायची, फोकशाही चालवायची, त्याच्यावरून जर पत्रकार एखादा आमचा खंबीरपणे उभा राहिला तर त्याला संपवण्याचा प्रयत्न असं करतात. त्याच्यामुळं आमची कित्येक वर्षाची मागणी की आम्हाला पत्रकार संरक्षण कायदा असावा. जसं डॉक्टर मंडळींना कायदा झाला, त्याची लगेच अंमलबजावणी झाली तर डॉक्टरवरचे किंवा हॉस्पिटलवरचे हल्ले कमी झाले. परंतु पत्रकार हा समाजासाठी लढत असताना त्याच्यावर होणारे हल्ले याच्यासाठी शासन पाहिजे त्याप्रमाणे संरक्षण देताना दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस पत्रकार आमचे बातम्या लिहितात, ते चुकून बातम्या लिहून घेतल्या जातात, प्रसिद्धी मिळवून घेतली जाते, तोपर्यंत पत्रकार खूप चांगला असतो, त्यांच्यासाठी खूप
वाहवा केली जाते, सत्कार केले जातात, नाव घेतलं जातं. परंतु तोच पत्रकार जर एखादा थकला, शेवटी माणूस आहे तो, आज शासनकर्ते असतील तर 58 वर्षांचा तो त्याचं रिटायरमेंट घेतली जाते, त्याला रिटायरमेंट दिली जाते, पण तो जागणार कसं? तीच अवस्था पत्रकारांची. पत्रकार जर तरुण वयामध्ये काम करत असतील आणि जर ते वयोवृद्ध झाले असतील तर त्यांच्यासाठी एक पेन्शन लागू करावी. हे गेली 20 वर्षापासून आम्ही मागणी करतोय. अनेक संघटना राज्यातली मागणी करतोय की जे आमचे थकलेले पत्रकार आहेत, वयोवृद्ध झालेले पत्रकार आहेत, तर त्यांना एक पेन्शन शासनानं चालू करावी. ही पेन्शन महाराष्ट्रामध्ये गेले 20 ते 25 हजार लोकांनी अर्ज केले. त्याच्यातून निवडून येणे या लोकांनी फक्त 350 पत्रकारांना ती पेन्शन मंजूर केली. त्या 350 मध्ये फक्त 150 पत्रकारांना 2 किंवा 3 हप्ते दिलेले. त्याच्यानंतर ती आज तागायत ती पेन्शनचे हप्ते पुढे चालू केलेले नाहीत किंवा अनेक बाकी पत्रकारांना सुद्धा दिले गेले नाहीत. तिसरा प्रश्न असा आहे की एक आमच्याकडे शासन काहीच देत नाही. आपल्याला असं वाटत असेल की शासनाकडून पत्रकारांना काहीच मिळतं, काय खूप भरपूर काय मिळतं. एका बाजूला पत्रकारांना चौथा स्तंभ मानतात, म्हणजे एक प्रशासन असेल, न्याय असेल किंवा राजकीय असेल तर आम्ही चौथा पत्रकार. परंतु पत्रकारांची आजची जर परिस्थिती बघितली तर खूप दयनीय परिस्थिती आहे. कोणी याच्याकडे बघितलं जात नाही. पत्रकारांच्या जे मूळ त्यांच्या अडचणी, त्याच्या समस्या त्याच्याकडे कोणी बघितलं जात नाही. खूप तुटपुंजा याच्यावर, खूप कमी मानधनावर हे पत्रकार काम करतात, जीवाची बाजी लावतात. शासकीय अधिकाऱ्यांना खूप मोठं पाठीमागं संरक्षण असतं, पाठबळ असतं, परंतु या पत्रकारांना कोणाचंच पाठबळ नाही. ज्या वेळेस या पत्रकारांवर वेळ येते त्यावेळेस ना समाज येत नाही. ज्या वर्तमानपत्रासाठी, ज्या संस्थेसाठी हा काम करतो पत्रकार, तो सुद्धा घटक त्यांच्या मागे उभा राहत नाही. पत्रकाराला स्वतः लढावं लागतं, स्वतः त्याचे सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस तो कधी कधी अपयशी ठरतो आणि तो तिथं संपतो. ही शोकांतिका आहे पत्रकारांची. समाजाला असं वाटतं की पत्रकार खूप मोठे आहेत, पत्रकाराला भरपूर काय असतं, शासनाकडून काय मिळतं. साधे आम्हाला अधिस्वीकृती, अक्रेडिटेशन कार्ड म्हणतात त्याला, की अधिकृत पत्रकार असं मानलं जातं. ते अधिकृत पत्रकार सुद्धा त्या कार्डवर आम्हाला मागील काही वर्षामध्ये एसटी, रेल्वे आणि अनेक अशा सुविधा होत्या. ते अधिस्वीकृती कार्ड सुद्धा आज जर त्यांची लिस्ट बघितली महाराष्ट्रातली तर ती लिस्ट दैनिकातल्या एखादा कुठलं दैनिकाचं मी नाव घेत नाही, त्या दैनिकाचा मुलगा असेल, दैनिकवालाचा जो मालक असतो त्या दैनिक मालकाला स्वतःला एक पत्र दिलं जातं, ते अधिकृत पत्र त्याच्या मुलाला दिलं जातं, त्याच्या जावायला दिलं जातं, त्याच्या सुनाला किंवा अपतेष्ट यांना ते पत्र दिलं जातं. परंतु आमचा जो पत्रकार आहे त्याच दैनिकाचा पत्रकार इथं तळागाळामध्ये काम करतो, इथल्या परिस्थितीशी झगडतो, इथल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बातम्या लिहितो, इथला गुंड मावाली त्यांच्या विरोधात बातम्या लिहितो, सगळ्या लोकांना अंगावर घेतो, परंतु त्याला ना संरक्षण मिळत, ना त्याला पेन्शन मिळत नाही, ना त्यांना साधं अधिस्वीकृती कार्ड, ज्या कार्डानं फक्त एखाद्या तालुक्यात एखाद्या जिल्ह्यात ठिकाणी गेलं तर राहण्यासाठी जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या ठिकाणी तिथं सुविधा मिळते आणि एसटी मोफत दिली जाते. हे फक्त 2 सुविधा त्या कार्ड मिळतात. ते सुद्धा कार्ड हे शासन ना करते, शासन कुठले असो, या पक्षाचं त्या पक्षाचं कुठलंही म्हणत नाही, हे ना करते शासन, ते सुद्धा अधिस्वीकृती कार्ड देत नाही. आताचा जमाना जो आहे तो सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडियाचा आहे. या सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो की अनेक लोकांनी देशाची, राज्याची सत्ता हस्तगत केली. परंतु ज्यावेळेस आम्ही सगळे मागतोय की सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, आमचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना कुठे अधिकार द्या, अधिकृती द्या, मान्यता द्या. गेले 5 वर्ष आम्ही मागणी करतोय, शासन दरबारी मागणी करतोय, परंतु हे सरकार कुठेही त्यांच्याकडे साधाही त्यांचा विचार करत नाही. अशा पद्धतीनं एका बाजूला समाज, शासन आणि ज्याच्याकडे काम करतो पत्रकार. एक उदाहरण देतो, साधं सिंपल उदाहरण. आमच्यातला एक पत्रकार आहे पुणे जिल्ह्यातला, तो रात्री आमचं काम असतं, दैनिकात काम करणारे पत्रकार आमचे बरेचसे बांधव आहेत, त्यांना माहिती आहे की रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. आता या सोशल मीडियामुळं अनेक बातम्या लवकर मिळतात, परंतु पूर्वीची परिस्थिती होती की रात्री 12-12 वाजेपर्यंत काम करावं लागत होतं ऑफिसला. कामातून तो सुटल्यावर आमचा पत्रकार बांधव घरी जात असताना त्याला अटॅक आला आणि तो जागेवर कोसळला. त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली, काय झालं, कोण आहे, गर्दी वाढली, कोण आहे हा. मग ते पाहिलं गेलं तर एका नामांकित
नामांकित दैनिकाचा तो पत्रकार होता आणि त्या पत्रकाराच्या खिशेमध्ये आय कार्ड होतं. हे बघितल्यानंतर ऑफिसला फोन केला त्याचे की अहो तुमचा पत्रकार असा इथं पडलाय. तर त्या दैनिकाच्या जो व्यवस्थापक होता त्या व्यवस्थापकानं तिथपर्यंत पाठवलं मॅनेजरला. त्याचं जे आय कार्ड होतं ते खिशातलं आय कार्ड काढलं आणि निघून गेले. सांगितलं की हा आमचा नाही, गेले 2 महिने झाले आमच्याकडे काम करत नाही. अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आहे. चिठ्ठी आली की बरंच खूप वेळ होते. धन्यवाद. मी पुन्हा एकदा बरेच आमच्या अडचणी दिनानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी पत्रकारांच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचं स्मरण करतो. आणि दुसरी कृतज्ञता आम आदमी पार्टीबद्दल व्यक्त करतो. सर्वात प्रथम त्यांनी पत्रकारांची दखल घेतली. कुठल्याही मोठ्या पक्षाने पत्रकारांचा फक्त वापर करून घेतला, परंतु आम आदमी पार्टीने पत्रकार दिन हा महत्वाचा योग मानून सर्व पत्रकारांना या ठिकाणी आमंत्रित केलं. बरेच पत्रकार या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु आमच्या गंगानगर भागामध्ये धडाडीने कार्य करणारे आमचे मामा जावळे आणि आमच्या ताई मीनाताई अतिशय कल्पक, सामाजिक कार्यामध्ये अतिशय मनापासून आवड, सक्रिय, स्वतःचा पैसा खर्च करून सामाजिक आवड त्यांनी जपलेली आहे. समाजाप्रती आपण काही देणं लागतो या उद्देशातून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या सर्व पत्रकारांच्या कार्याची कुठेतरी आपण दखल घेतली, त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलायला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम आदमी पार्टीच्या संयोजकांचे आभार. यांचा या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार दिन शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होते. धन्यवाद. देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव होतोय. संघ पिंपरी चिंचवड संघ, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी सायली कुलकर्णी अध्यक्ष पत्रकार संघ रियान व शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. सौ अर्चनाताई मिंगडे, सौ मीनाताई जावळे यांच्या हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प, पुढील सन्मान त्याचप्रमाणे पुढील सन्माननीय संतोषजी रणसिंग ज्येष्ठ पुढील सन्मान शबनम सय्यद शबनगर आमा पत्रकारों का सम्मान प्रोग्राम में विराजित कीर्तन सर, बाकी सभी पार्टी के पदाधिकारी और मेरे पिंपरी चिंचवड संघ के इश्यू को पत्र द्वारा, यूट्यूब द्वारा, मीडिया द्वारा पूरा समाज में प्रगति करने वाले ज्येष्ठ पत्रकार बाल गंगाधर शास्त्री जांभेकर साहब के आज पुण्य दिन के प्रोग्राम में आप लोग सब इधर आया, जावड़े ताई और उनके पूरे टीम
मैं उनके बहुत सराहना करते हैं। बहुत बड़े बड़े पार्टी लोग, पूरा पॉलिटिकल लोग, सत्ता में बैठने वाला लोग, पैसे का लेन देन करने वाला पूरा पार्टी, पूरा पिपरी चिंचवड होने के बाद भी एक छोटा पार्टी, छोटा नहीं है, 2 स्टेट में उनका मुख्यमंत्री और बाकी डायनामिक काम करते हैं। उनके वो टीम इधर पत्रकारों का सम्मान करना पड़ा तो बहुत बड़ा काम किया। और उसके साथ जवड़ेकर ही आपको आगे वाले मालिका में पत्रकार लोगों का साथ आपको हमेशा मिलते रहेंगे, क्योंकि आप सबको बहुत अच्छे से आपने ये किया। आदरणीय कीर्ति सर है, सर का मैं आप फॉलोअर है सर, क्योंकि मैं थोड़ा पढ़े लिखे इंसान है, मैं कॉलेज प्रिंसिपल था और कुछ अच्छा पार्टियों को फॉलो अप करते हैं, अच्छा करने वालों को अच्छा बोलते हैं, बुरा करने वालों को बुरा करते हैं, जैसे आपका पार्टी के नेता करते हैं। इसलिए आरटीई का काम भी आप बहुत अच्छे बड़े पैमाने में पूरा महाराष्ट्र लेवल में आप करते हैं। उसका आपका एक महिला को इधर अध्यक्ष किया, बहुत अच्छा, बहुत तकलीफ है, बहुत इश्यू है, बहुत ग्रुपिज्म है। मैं एक इंडिविजुअल आदमी है, इसलिए मेरे को बोल सकते हैं, इस प्रकार के काम करते हैं, लेकिन आप लोग सब मिलकर अच्छा काम करेंगे, आने वाला पालिका में अच्छा इसमें होगा। और पत्रकारिता के साथ और सामाजिक उपक्रम में हम लोग सब आपके साथ रहेंगे। मेरे आदरणीय नाना, दादा, गोडे दादा, सभी लोग बहुत सबसे अच्छे पत्रकार है, एकदम डायनामिक काम, पूरा डर भी लगता है कभी कभी, उनको अननोन कॉल भी आते हैं, डराते भी है, लेकिन उसके बाद भी निर्भीक पर पत्रकार ने सबको मेरे राजन नायर की तरफ से सल्यूट करते हुए थैंक यू, जय भीम, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांना विनम्र अभिवादन करतो। आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित माझे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे सगळे सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती, आजचे पत्रकार बांधव, आज एक विशेष म्हणजे ज्येष्ठ पत्रकार बाळगंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त, पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात इथं। ज्या पद्धतीनं देशभरामध्ये पहिला आपला जो दर्पण नावाचा एक वृत्तपत्र निघालं होतं, जिथून मराठी पत्रकारितेला सुरुवात झाली, त्यांचा मूळ उद्देश, आणि तुम्ही सर्वांनाच माहिती आहे की जे काही वर्णभेद असेल, जातीभेद असेल, जे काही समाजातली दरी असेल, अस्पृश्यता असेल किंवा सतीवर जाण्याची प्रथा होती आपल्याकडे, याला जी वाचा फोडण्याचं ज्यांनी काम केलं, त्यांनी अशा म्हणजे इतक्या मोठ्या महान कार्यासाठी पत्रकारिता चालू केली, त्यांना आपण सर्वांनी विनम्र अभिवादन केलं इथं। मला असं वाटतं की तो जो काळ होता, त्याला त्या काळामध्ये ज्या गरज होती त्यांनी ते चालू केलं, आणि आजची गरज आपण बघतोय की आपण नेहमी म्हणतो की पत्रकारिता ही लोकशाहीतला 14वा आपला स्तंभ आहे म्हणून बघतो, पण ते एकच राहिलेलं आहे आता। 2014 पासून आपण बघतो की हे पहिले 3 स्तंभ घटनाबाह्य झाले, कालबाह्य झाले, कुणाला वाचा नाही, आणि सगळीकडे त्याचा दुरुपयोग केला जातोय। आणि ही जी काही इक्विलिब्रियम म्हणतो आपण नेहमी, ते टिकवण्याचं तुम्ही जे काम करताय, तुमचं सर्वांनाच खरं सल्यूट आहे। गोरे साहेबांच्या उल्लेखातून जे काही मी ऐकलं आणि जे काही बघतो समाजात, पण जे काही पाठीमागील म्हणजे जवळपास 1.5 वर्षापासून शहराचा शहराध्यक्ष म्हणून काम करतो मी, वेगवेगळ्या घटकाला कशी वाचा फोडली जाते तुमच्या माध्यमातून। तुम्ही बघत असाल पुणे तर एक गुंडगिरीचं, माफियाचं एक केंद्र बनलेलं आहे, अशाला वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेने केलेलं आहे। लोकशाहीसारखा चॅनल बंद पाडला होता, इतर एकाही पक्षानं आंदोलन नव्हतं केलं, पण मला अभिमान वाटतो की माझ्या प्रशांत कांबळे सारख्या आमच्या सहकार्यांनी आंदोलन केलं होतं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आम्ही आंदोलन केलं आणि त्याला वाचा पडली होती। म्हणजे आम आदमी पार्टी म्हणजे आम्ही स्टेजवर बसतोय किंवा तुमच्यासारखेच आम्ही आहेत, मे बी डोक्यावर फक्त टोपी घालतो, तेवढाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात। आम्ही नेहमीच म्हणतो आम्ही एक एज्युकेटेड वर्ग आहे, एक समाजात इक्विलिब्रियम आणण्यासाठी जे काय अरविंदजीनं स्वप्न बघितलंय, म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, समान शिक्षण मिळालं पाहिजे, समान आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे, सार्वजनिक वाहतूक समान असली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त जर हा देश झाला तर नक्कीच आपण जे काही विश्वाचं आपण स्वप्न बघतोय की एक भारत देश म्हणून आपण नक्की जागतिक पातळीवर नेतृत्व करू शकतोय असा देश आहे। मला नक्कीच उल्लेख करावा वाटतो की आपण जेवढ्या गुगल असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, सगळ्यांचे सीईओ कोण आहेत तर ते भारतीय। म्हणजे समाज हा खूप मोठा आहे आपला, आपल्याकडे टॅलेंट, इंटेलिजंट एक ठसून टासून भरलेलं आहे, पण या राजकारण्याने, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला सांगायचं असं की या राजकारणाने या देशाची वाट लावलेली आहे। तुमच्या आलेखाच्या भूमिकेतून, ऐकण्यातून मी असं पण ऐकतोय की फक्त ते सत्ताधारी आहेत, ते
हे कुणाला पक्षभिक्ष नाही आता, तोच गट आहे, तोच टोळी आहे ती कधी काँग्रेसवर असती, कधी बीजेपीवर जाती, राष्ट्रवादीवर असती. या सगळ्यांनी हा नासधूस केलेला आणि आपण महाराष्ट्राचं चित्र जे बघतोय आताचं विदारक चित्र आहे. बीड जिल्ह्यासारख्या आता गोष्टी यायला लागल्या आहेत. मी धाराशिव जिल्ह्याचा आहे. माझ्या गावाच्या बॉर्डर पासून ते गाव जे मसाजोग आहे हे फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जे बघताय जी काही वाताहत या देशाची झालेली आहे, राज्याची झालेली आहे, याला तुम्ही जे वाचा फोडताय त्याला तुमचा नक्कीच सल्यूट आहे माझा. पण फक्त आश्वासन देणं आम आदमी पार्टीला तुम्ही बघत असेल, फक्त घोषणा करणं, जाहीरनामे करणं हे आमचं काम नाही. तुम्ही दिल्लीतलं बघत असताल, आम्ही छाती ठोकपणे सांगतो ज्युपिटर, माई मंगेशकर हॉस्पिटल सारखे 7 हॉस्पिटल दिल्लीमध्ये बांधलेले आणि सर्वांना मोफत तिथं आरोग्योपचार होतोय, कुणाला 1 रुपया खर्च होत नाही. तीच परिस्थिती शिक्षणामध्ये आहे. मला हे तुम्हाला यामुळे सांगायचंय की दुसरं मला नक्कीच अजून एक सांगा वाटतं की तिथले जे वकील हे असंघटित असतात. वकिलाला फिक्स नोकरी नसती, कोणी कंपनी त्यांना इन्शुरन्स देत नाही, हेल्थ इन्शुरन्स नसतो, त्यांना लोनला उभं करत नाही, अशी वकिलाची परिस्थिती होती. अरविंदजीनं हेच हेरलं, कमतरता बघितली आणि मला आठवतं की कोविडमध्ये बरोबर 2019च्या शेवटी 50 कोटी वकिलासाठी अलोकेट केले होते. त्यांनी असं बघितलं की यांना इन्शुरन्स देत नाही, त्यांना संरक्षण नाहीये, यांच्याकडे लोन होत नाही यांना, आणि त्याचा फायदा त्यांना बरोबर कोविडमध्ये झाला. अशा लोकांना, त्यांच्या कुटुंबाला फायदा झालाय. आम आदमी पार्टीचा एक जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच एक संकल्प करतो इथं की जे काही पत्रकार असतात, तुम्ही जे काही प्रश्न मांडलेले, मला तर वाटतं त्यांना आणून अजून बोलून दिलं पाहिजे होतं. खरं तुमच्या जे काही मागण्या असतात ना, आम आदमी पार्टी त्याला एक प्रमुख मागण्या म्हणून नक्कीच बघेल. तुमचं संरक्षण करणं एक राज्यकर्त्याचं काम असतं, ते आम्ही हिरिरीनं करू. तुम्हाला इन्शुरन्स असेल, लोनचं असेल, आम्ही नक्कीच विचार करू. मी महाराष्ट्राच्या आमच्या समितीला नक्कीच सांगेल याला की याच्यावर एखादा आयोग झाला पाहिजे. तुम्हाला संरक्षण सर्वांना मिळालं पाहिजे. तुमचं जे काही इन्शुरन्स असेल, लोन असेल, पेन्शनचे जे काही तुम्ही मागणी करतायत किंवा ट्रान्सपोर्ट, तर आम्ही सगळ्यांना फ्री करू महाराष्ट्रात, हे आमचं स्वप्न आहे. म्हणजे असे तर प्रश्न सुटतच राहतील. आम आदमी पार्टी म्हणून या नक्कीच प्रश्नाला आम्ही एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघून या पत्रकारांचे तुम्हाला नक्की संरक्षण देऊ. आम्ही जे काम करतो हे लोकांपर्यंत घेऊन जायचं सुद्धा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करतात, हे आम्ही नक्कीच बघतोय. दिल्लीमध्ये आमच्याकडे काही नसताना तिथल्या पत्रकारांना आम्हाला उचलून धरलं होतं. त्यांनी चांगल्या बातम्या दिल्या आम्हाला आणि प्रसिद्धी मिळूनही आम्हाला नंतर जनतेपर्यंत जाण्याची संधी तुमच्या माध्यमातून मिळाली. इथंही तुम्ही आमच्यासाठी तसेच काम करत राहता ही एक सदिच्छा व्यक्त करतो. जाता जाता मी नक्कीच मीनाताईचं विशेष आभार मानतो की या शहरामध्ये असे तुमच्यासारख्या लोकांना, पत्रकारांना सन्मान दिल्याचं एक भूमिका घेतली आणि सातत्यानं काम करण्याचं, त्यांनी तुमच्याबरोबर असण्याचं, पुढच्या वर्षी करण्याचा, मोठ्या प्रमाणात करण्याचं आश्वासन दिलं. मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. सर्वांनी एकदा टाळ्या नक्कीच मीनाताईसाठी वाजवल्या पाहिजेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारिता जी ज्या वेळेस इंग्रजी सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करत होती, एवढं मोठं सरकार पण त्याच्या विरोधात, इंग्रजी सरकारच्या विरोधात, हे दोन त्यावेळेस सिरियसली ग्राउंडवर काम करत होते, ज्यांनी ह्या देशामध्ये लोकतंत्र आणलेलं आहे ना. दुसरे जो 2 पार्ट होत्या, आपण जे म्हणतो ब्युरोक्रेसी आणि ज्युडिशरी, यांचा पार्ट काय होता की दे ऑल आर डिपेंडंट ऑन सरकार. म्हणजे ते सरकारचेच लोक होते जे स्वतंत्रतानंतर आपल्या देशामध्ये काम करू लागले. आज इथं गोरे साहेबांनी जे म्हणलं, तर खरंच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुणाचाच कुणावर आज विश्वास राहिलेला नाहीये. म्हणजे मजेशीर परिस्थिती आहे, त्याचा आपल्याला आनंद घेतला पाहिजे. आपण बघतो एखादा माणूस जसं सायकलवर चाललेला असतो जेव्हा, आणि जसं त्याच्याकडे सायकलवरून मग तो सगळ्यांना दोष देतच असतो की 2 व्हीलरवाल्याला नीट चालवता येत नाही, रिक्षावाल्याला नीट चालवता येत नाही, 4 व्हीलरवाल्याला चालवता येत नाही, ट्रकवाला तर एकदमच बेकार आहे. जसं त्याच्याकडे 2 व्हीलर येते तो मग बाकीच्या सगळ्यांना दोष द्यायला चालू करतो. अरे रस्त्यावरच्या लोकांना अक्कलच नाही, कसं चालतो मधनं नाही येत नाही. समजा तो रिक्षा चालवलेला तर तेच परिस्थिती. आपण ह्या गोष्टी समाजामध्ये डोळस नजरेने बघत असतो की हे घडायला लागलेलं आहे म्हणून. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की आपण दोष देण्यामध्ये फार वेळ घालवतो, पण खरं बघायला गेलं तर आपण सगळेच दोषी आहे. एक प्रॅक्टिकल फॅक्ट आहे की आपण सगळेच दोषी आहे. फक्त आपण काय करलो, बोर्ड दाखवायचा प्रयत्न करायला लागलो. पत्रकारांना बऱ्याच वेळेस काहीतरी त्यांना नावं ठेवण्यात येतं किंवा ही परिस्थिती आहे, पण ही सगळ्याच फील्डमध्ये परिस्थिती आहे. पण प्रत्येक जण प्रत्येकाला वेळ आल्यावर नाव ठेवतो. तर मला एक असंच इथं बसल्यावर सुचलं एक 4 गोष्टी की आज पत्रकाराला काय वाटत असेल की ह्या समाजाला काय म्हणावं. तर पत्रकार असं म्हणत असेल की मैं तेरा अक्स हूं
तुझे ही तुझी को दिखाना चाहता हूं, मैं तेरा अक्स हूं, तुझे ही तुझी को दिखाना चाहता हूं, तू खुश हो या नाराज हो, मैं तुझे तेरी ही शक्ल दिखाना चाहता हूं. आज हे फॅक्ट आहे की पत्रकारांनीच आम्हाला आमचा चेहरा दाखवला पाहिजे, पत्रकारांनीच सांगितलं पाहिजे ज्युडिशियरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यांनीच सांगितलं पाहिजे ब्युरोक्रेसीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यांनीच सांगितलं पाहिजे की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काय इश्यूज चालू आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं उघड करायचं आहे. पण ह्याला जे बंधन यायला लागलंय हे आपल्याला माहित आहे की क्रोनिक कॅपिटलिस्ट जे आहे हे आज प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे सर आज पत्रकारांना त्रास होतोय मला असं वाटतंय, कारण जे एक संवेदना होती समाजामध्ये ते सगळीकडे संपलेली आहे आणि ते जास्तीत जास्त त्याचं बर्डन कोण सहन करायला लागलंय तर त्या पत्रकार सहन करायला लागले, कारण त्यांचंच काम सत्य समोर आणायचं आहे आणि सत्याचाच जर बाजार झालेला असेल तर ते काय सत्य समोर आणणार. पण मी म्हणतो की ईश्वर जे काही ह्या जगामध्ये ताकद असेल, जे काही नैसर्गिक ताकद असेल त्याला ईश्वर म्हणा, नैसर्गिक ताकद म्हणा, ती कायम तुम्हाला रस्ता दाखवत असते. आणि आज हे जे युट्यूब आणि जे लोकल चॅनल्स वगैरे चालू झालेले आहेत हे तुम्हाला एक रस्ता दाखवा लागलेले आहेत. आपण पण एक प्रयत्न करू की इंग्रजी सरकार ह्या देशामध्ये असताना, सगळीकडे इंग्रजांचं शासन असताना, त्यावेळेस भगतसिंगला वयाच्या 23व्या वर्षी 21व्या वाटलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, सर्व काही सोडून, लाखोंची करोडोंची प्रॉपर्टी सोडून तो या देशासाठी मारायला गेला. नेता व्हासाठी तर निश्चितच गेला नाही. बरोबर, जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की तुमची फाशी अडवली जाऊ शकते, तेव्हा भगतसिंगने सांगितलं की मैं मर गया तो देश में क्रांति मर जाएगी, मैं चाहता हूं मेरी एक खून की बूंद से लाखों भगतसिंग इस देश में पैदा हो. गांधींना बॅरिस्टर होते, वाटलं असतं सन्मानाचं जीवन ते कुठल्याही देशात जाऊन जगू शकले असते, पण सर्व काही सोडून गांधींनी अंगावरचे कपडे काढले आणि लोकांमध्ये फिरू लागला. का फिरू लागला? कारण ह्या देशातल्या सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळी शिकलेला एवढा मोठा माणूस रमाईला मुंबईच्या गल्ली गल्लीत पाठवून लाकडं गोळा करून, धूर करून, त्या धुराखाली स्वयंपाक करून त्या बॅरिस्टर नवऱ्याला चार असं कधी बाबासाहेबांनी म्हणलं असेल का? काय हे कष्ट त्यांनी सोसले? स्वातंत्र्य मिळाले कशासाठी याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य हे ह्यासाठी मिळायला लागलेलं आहे की जे काही सबळ लोक होते, त्या काळी इंग्रज सबळ होते, त्या काळी राजेशाही होती, राजांना लोक मुजरा घालायचे, आज आपण नेत्यांना मुजरा घालतो. पण भगतसिंगांना फाशी ह्यासाठी घेतली असेल का की आपण नेत्यांना मुजरा घालावं म्हणून? ह्या देशामध्ये कुठंतरी बराबरी आली पाहिजे, ह्यासाठी ह्या सर्व लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. आणि आपण आज सगळ्यांनी एकमेकाला साक्ष दिली पाहिजे की ह्या बलिदान जे आहे हे व्यर्थ जाऊ देणार नाही. ते मग हे सगळ्यांनाच लागू होतं. म्हणजे मी जे म्हणलो ना, तुम्ही रिक्षा चालवा हे आता उदाहरण झालं, मग त्यामध्ये तुम्ही लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आता हे पॉलिटिकल लोक जे आम आदमी पार्टी काम करायला लागली त्याच्या किंवा बाकीचे पक्ष आहेत, त्याच्यानंतर ब्युरोक्रेसी आली, त्याच्यानंतर पत्रकारिता आली आणि त्याच पद्धतीने लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आली. सगळीकडेच इश्यूज आहेत. सगळीकडे लोकांनी जर प्रयत्न केला तर निश्चित ह्या देशामध्ये बदल होऊ शकतो. आमचा प्रयत्न काय होतो? आज जवळे मामींना काय वाटतं, आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काय वाटतं, ह्या देशामध्ये लोकशाही आली आणि मी रस्त्यावरून जात असताना एखादा माणूस उघडा बसलेला आहे तर त्यासाठी तुम्ही 1 दिवसाचे 10 रुपये देऊन भागणार नाही. त्यासाठी अरविंद केजरीवालनी काय केलं की रेन बसेरा दिल्लीमध्ये चालू केला. हे दाखवायचं काम, हे सांगायचं काम आमचं आम्ही लोकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की रेन बसेरामध्ये गरीब माणूस जिथं टीव्हीची झोपायची सगळे त्याला सोय केलेली आहे आणि तो माणूस तिथं राहतो. मग गरीबाला फक्त मोफत द्यायला लागलो का आम्ही? तर नाही. टॉप क्लासच्या सायकॅट्री तिथं येतात आणि त्या लोकांना सांगतात की बाबा काम धंदा कर. समाजामध्ये बदल घडला पाहिजे. गुन्हेगार घडतो हे कुणामुळे घडतो? आपल्यामुळे घडतो, आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेमुळे घडतो, आजूबाजूच्या आई वडिलांमुळे घडतो. दुर्योधन झाला त्याला कारण कोण होता? धृतराष्ट्र होता. बरोबर ना? आंधळ्या बापाचं आंधळ प्रेम म्हणतो आपण. चुकीला चुकीचं आणि बरोबरला बरोबर मनाची ताकद जर ठेवली तर ह्या देशामध्ये लोकशाही अजून सदृढ होईल आणि त्यासाठीच आम आदमी प्रयत्न करायला लागली. सर, सर्वांसाठीच पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य मला सांगायची गरज नाही. सुदर्शनजी माझ्या अगोदर सांगून दिले आम आदमी पार्टीने काय कामं केलेलं. आमचं हेच स्वप्न आहे की हे सुदर्शनजी बोलता बोलता बोलले की हे इथं व्हायला पाहिजे, इथं आम्हाला करायला पाहिजे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य वगैरे. पत्रकार विचारत असतील तुम्हाला हसत असत, अरे तुम्ही लढतच नाही कुठं होणार? हा पॉलिटिकल पार्टी आहे, तुम्ही सामाजिक कार्य करता राहून लढत नाही, काय नाही, कधी बदल घडवणार तुम्ही? तर आनंदाची गोष्ट अशी आहे की लढाई अवघड आहे, समजून घ्या. गेल्या वेळेस तुम्ही पत्रकार आहे, तुमच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे आणि महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून जबाबदारीपूर्वक तुम्हाला मी सांगतो की
आम्ही गेल्या विधानसभेला असं ठरवलं होतं लढवायचं, इंडिया आघाडीवाले तयार पण होते सोडायला, पण परिस्थिती एवढी वाईट होती की आम्ही ठरवलं कुणासोबत जायचं नाही, त्यांना लढू दे, म्हणजे कळू दे की समाजामध्ये कुणासोबत आपल्याला जोडण्याची गरज नाहीये. आणि अरविंदजींनी आता मध्यंतरी आमची बैठक झाली, त्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आम्हाला की येणाऱ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे, आपल्या ताकदीवर लढवणार आहे. शिकलेले चांगले सर्व उमेदवार, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड असो, पुणे असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो, चांगलेच लोक तुमच्या समोर आम्ही देऊ. त्यात पत्रकारही असतील, कारण मनीष सिसोदिया स्वतः पत्रकार आहे. त्यामुळे मी आव्हानच करेन की मुठ बांधायची आम्हाला, त्या मुठीमध्ये ज्याला ज्याला आम्हाला मदत करायची निश्चित आमच्यासोबत सामील व्हा आणि ही लढाई वाढवू. त्याच्यामध्ये अजून एक सुचलं, मी ते सांगतो तुम्हाला, सहज लिहिलं इथं, चलो एक लॉ जलाएं, चलो एक लॉ जलाएं, एक तुम जलाओ एक हम जलाएं, चलो एक लॉ जलाएं, एक तुम जलाओ एक हम जलाएं, अब नस्ल हमारी अंधेरी में ना होगी, अब नस्ल हमारी, आने वाली नस्ल, अब नस्ल हमारी अंधेरे में ना होगी, खुदी को बना चिराग, अब हम आज खुदी को जलाएं, अब खुदी को जलाएं. फारसं बरंचसं काही बोलून गेलो मी, फक्त परत एकदा सगळ्यांना एवढंच सांगेन, कांबळे साहेबांचे खास करून आभार, सगळ्या पत्रकारांचे खास करून आभार. आपण वेळेत वेळ काढून इथं सामील झालं, आपण सगळ्यांनी कौतुक केलं. साळुंखे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं मीनाताई इथं काम करतात, तुम्हा सगळ्या पत्रकारांना पण माहित आहे. माझी एवढीच विनंती आहे की हात जोडून विनंती आहे, आमची लढाई फार मोठी आहे. आम्ही सगळे, मी बाय प्रोफेशन फार्मासिस्ट होतो, परत पॉलिटिक्स मध्ये आलो आणि मजबुरीने ऍडव्होकेट झालो, कारण काही इलाज राहिला नाही. सगळेच वेल एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड आहेत आणि सगळे प्रयत्न करालेत की ह्या देशामध्ये बदल घडावा. मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावं आणि ह्या देशामध्ये जे पत्रकारांनी स्वप्न बघितलं होतं एक सुदृढ भारताचं, ते आपण सगळे मिळून घडवूया, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद, खूप खूप आभार. एक शेवटला एक घोषणा देऊया, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. आणि आजचा जो दिवस आहे, मी म्हणतो की भारतीय लोकशाहीचा 4था आधारस्तंभचा विजय असतो. आपण एवढंच म्हणतो, भारतीय लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाचा, भारतीय लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाचा. धन्यवाद. वैद्यनाथ शिरसाट, चंद्रमणी जावळे, ऍडव्होकेट पवार, सागर पाटील, आमचे पत्रकार बापूसाहेब गोरे, अर्चनाताई मेघडे, दादाराव आढाव, सायजी कुलकर्णी, रेहान सय्यद, शबनम सय्यद, देवा वालके, दिलीप दहाडे, आमचे मामू संतोष दराड, हातोडे आदी सर्व पत्रकार मंडळी आणि उपस्थित मित्र हो. खरं तर 2-3 गोष्टी बोलणं खूप गरजेचं होतं, पण खूप वेळ झाला तेव्हा अजिबात हे करणार नाही. मुळात आज पत्रकार दिन असल्यामुळं म्हणजे आज की बरेच जण हे करतात की आज बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस म्हणून, पण वस्तुतः तो जन्मदिवस आज नाही. त्यांचा जन्मदिवस 20 डिसेंबर 1810 हा त्यांचा जन्मदिवस आहे. पण आज बऱ्याच ठिकाणी असतात की, आणि 6 जानेवारी 1832 ला त्यांनी दर्पण सुरू केलं, नियतकालिके सुरू केलं. त्यामुळे आपण हा पत्रकारिता दिन साजरा करतो. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र म्हणून, पण बाळशास्त्रींचं काम इतकं जबरदस्त आहे की काहींनी म्हणजे उल्लेख केला की हे केलं, पण त्यांनी दुसरं जे अनियतकालिक सुरू केलं होतं दिग्दर्शन, हे खरं तर खूप अतिशय प्रभावी होतं. दिग्दर्शन सुरू करण्यामागचा त्यांचा खूप वेगळा हेतू होता की त्यामध्ये मुळात बाळशास्त्री हे म्हणजे सायंटिफिक सोसायटी निर्माण व्हावी म्हणून प्रयत्नशील करणारे एक व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्या पद्धतीचे विषय सगळे इतिहास, भूगोल, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, म्हणजे भौतिकशास्त्र ह्या विषयावरचे लेख त्या दिग्दर्शन बद्दल त्या काळामध्ये त्यांनी ते खूप मोठं धाडस केलं. गणित असेल वगैरे आणि विविध भाषांवरती त्यांचं प्रचंड मोठं प्रभुत्व होतं. आणि त्यामुळे अशा माणसाचं म्हणजे त्यांनी जे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं त्याचा दिवस आपण आज हे करतो. बापूंनी खूप म्हणजे आमच्या व्यथा, खंत किंवा हे सगळं मांडलं. वस्तुतः आम्ही 4था स्तंभ म्हणून कौतुकाने मिरवतो, खूप हे करतो, पण दुर्दैव सगळ्यात महत्वाचं की जे 3 स्तंभ आहेत म्हणजे संसद प्रणाली असेल, न्याय प्रणाली असेल किंवा प्रशासन असेल, हे आर्थिक दृष्ट्या त्यांना संपूर्ण हे आहे आणि कायदेशीर दृष्ट्या सुद्धा त्यांना संरक्षण आहे. फक्त हा 4था स्तंभ आहे की ज्याला कसलं कायदेशीर पण संरक्षण नाही किंवा कुठलं आर्थिकही संरक्षण नाही.
आणि त्यामुळं ही खूप मोठी म्हणजे एक शोकांतिका की म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामधले, त्यामुळे हा म्हणजे आपण 4 स्तंभावरती जर लोकशाही जर उभी असेल तर ती किती मजबूत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, की 4था स्तंभ जर असा लडखडता असेल तर जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्याला ती सगळ्यात महत्वाचं कारण ते मुळात तुम्हाला जर लोकशाही मजबूत करायची असेल तर पत्रकारिता मजबूत करणं गरजेचं आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे आणि आर्थिक संरक्षणाची जबाबदारी पण शासनाने उचलली पाहिजे. त्याशिवाय या देशाची लोकशाही जे चिरकाल टिकणारी नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज प्रत्येक ठिकाणी की काही समाजामध्ये घडलं की पहिला ब्लेम पत्रकारिता, हे पत्रकारांच्या मुळे असं झालं, हे पत्रकारांच्या मुळे असं झालं. पण आम्ही वस्तुस्थिती दर्शवणारे लोक आहोत. आमचा म्हणजे फील्डवरती फिरणारा जो पत्रकार आहे तो ते काय घडलं आहे, कसं घडलं आहे त्याचं मूल्यांकन करणारा किंवा त्याचं हे मूल्यमापन करून तुमच्याकडं मांडणारा पत्रकार नाही ना, त्याचं तुम्ही करायचंय. तुम्ही एखादी घटना घडल्यानंतर पत्रकारांवरती आरोप करून मोकळ्यात आले, पत्रकारांनी चुकीचं दाखवलं तसं. अरे पत्रकारांनी जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर आणली आहे, त्यात कुठं त्या ठिकाणी असं काही केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला जे पत्रकारांवरती ब्लेम समाज जो करत आता सुटलाय तो करण्याची मला वाटतं आज आवश्यकता नाही. आम्ही पण म्हणजे आजच्या दिवशी खूप म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अनेक गोष्टी म्हणजे बाळशास्त्री जांभेकर एवढ्या भाषांमध्ये पारंगत होते. आजचा पत्रकार आमचा खरंच आहे का तेवढा हे पण हे करण्याची गरज आहे. आज म्हणजे समाज माध्यमांच्या म्हणजे ह्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मीडियाचं हे पुढे आलेले पण जे काम करतायत वस्तुस्थितीने ते खरोखर त्या पद्धतीने किमान कशा प्रकारे बातमी दाखवली पाहिजे किंवा पुढे आणली पाहिजे याचं ज्ञान असलेले लोक आहेत का, नसतील तर त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षित करणं गरजेचं आहे या दृष्टीने काम म्हणजे आमच्या संघटनांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. आम आदमी बद्दल म्हणजे मला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आम आदमी पार्टीबद्दल मला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुणे शहरामध्ये त्यांनी चांगली म्हणजे हे पार पाडावी आणि सत्तेमध्ये यावं अशी नक्की अपेक्षा आहे. पण काही गोष्टी तुम्ही काही करणं गरजेचं आहे. म्हणजे मुद्दाम काही नावं घेत नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या. एक पत्रकारच असलेला तुमचा नेता पुण्यातला की त्याची वस्तुस्थिती काय आहे असे जर लोक तुमच्याकडं जर तुम्ही मोठे करत असाल आणि जर त्यांना जर जे समाजापुढे ह्याच्या पुढे जर त्यांचं जर आणत असाल तर तुम्हाला जे अपेक्षित तुम्हाला यश आहे का ते तुम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. आम्ही तर सगळे सहकार्याला तयार आहोत, नक्कीच सहकार्याला तयार आहोत. पण अशी माणसं जर तुम्ही समाजापुढे आणणार असाल तर आम्हालाही विचार करावा लागेल की आम आदमी पार्टी स्वच्छ पार्टी आहे का, या बाबतीत आम्हाला पण हे करावं लागेल. खूप काही गोष्टी आहेत, निवांत परत पुन्हा एकदा भेटून बोलू. आज फक्त एक हिंट फक्त देऊन चाललोय एवढंच फक्त. आणि आज जो काही कार्यक्रम मामा मामींनी इथं सादर हे केला आणि आमचं कौतुक केलं त्याबद्दल सगळ्या पत्रकारांनी आणि तर म्हणजे बापूंनी तुमचा सन्मान पण केलाय. मी आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या निमित्ताने आपण हे करतो आहोत. वर्षानुवर्षे ही पद्धतीने आपण पुढे जातो आणि त्यावेळेस एकीकडे आपल्याला माहिती आहे की पत्रकारांचा रोल जो आहे तो किती महत्वाचा आहे हा आता सगळ्यांनी 4था स्तंभ म्हणून उल्लेख केला. त्यामुळे त्याचं वेगळा काही महत्व सांगायची गरजच नाही, ती पत्रकारांना पण माहिती आहे. त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आता सर्व बाकीच्या वक्त्यांनी बोललेले आहेत ते माझ्या मनात पण होते, परंतु ते मी काही रिपीट करत नाही. मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी सगळी मागणी केली
त्यावरती मला असं वाटतं थोडीशी कॉमेंट करावी, म्हणजे मग आपला वेळ वाचेल असं माझ्या डोक्यात होतं. एक तर मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये वेगळ्या पद्धतीचं आव्हान पत्रकारितेमध्ये आलेलं आहे आणि एखाद्या राजकारण्याने त्या पत्रकारितेविषयी बोलावं एवढा काही मी मोठा नाही, परंतु माझी स्वतःची पार्श्वभूमी अशी की मी इंजिनिअरिंगचा आहे विद्यार्थी, परंतु पत्रकारितेमध्ये खरोखर काही गोष्टी खूप यायला पाहिजेत. आर्थिक बाबी आहेत, इतर सामाजिक बाबी आहेत आणि मग या ह्याच्याने मला कधीतरी 86 साली वाटलं की आपण पत्रकारितेमध्ये शिरावं की काय साईड बाय साईड इंजिनिअरिंग करता करता. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तिथे ऍप्लिकेशन देणं, परांजपे सर असतील किंवा इतर अंशी, त्यावेळेस आमच्या वेळेस समीरण वाळवेकर होता त्या बॅचला, तर आम्ही ते पत्रकारितेचा प्रयत्न करत होतो. परंतु त्याचा उद्देशच मुळात होता कुठेतरी पत्रकारितेमध्ये अधिक सखोल असा अभ्यास यायला पाहिजे, त्याच्यामध्ये अधिकाधिक रिफ्लेक्शन त्याचं क्लिअर यायला पाहिजे, एक अशी अपेक्षा होती. त्यावेळेस अर्थकारण बदलत होतं, 90च्या सुमारासची ही वेळ आहे. त्यावेळेस डनकेल होतं किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे अर्थकारणामध्ये पत्रकारांचा रोल खूप महत्वाचा होऊ शकतो हे आपण पुढे बघितलं. शेअर मार्केट तेव्हाच्या वेळेसच्या इश्यूज किंवा सगळेच आहेत, हे सगळे विषय जे आहेत पत्रकारांनी उचललेले आहेत आणि म्हणून ते पुढे आले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आताची स्थिती अशी की राजकारणी माणूस ही गोष्टी दाबायला बघतो आणि पत्रकार त्या बाहेर काढायला बघतो. आणि ही परिस्थिती जी आत्ताची बदलती आहे त्याच्यामध्ये गेल्या 90 सालापासूनचा जो काही एकूण ओपन मार्केट जे झालेलं आहे त्याचा एक मोठा परिणाम आहे, भांडवलशाहीचा परिणाम आहे, त्याचबरोबर बदलता समाज त्याचं रिफ्लेक्शन आहे, त्याचबरोबर धर्म आणि याच्या भोवतीचं जे काही ध्रुवीकरणाचा प्रयत्न देशभर झाला त्याचा पण या सगळ्याचा परिणाम आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि त्यामुळे एकीकडे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की याच वेळेस संस्थात्मक रचना जी आहे पत्रकारितेमधली, जी एकूणची सगळी मीडिया हाऊसेस आहेत त्यांची जी संस्थात्मक रचना आहे ती खूप बदलली आहे. आणि यामुळे आजाशींपासून आमचे जे सतरांमधले जे मित्र परिवार होता त्या सगळ्यांशी चर्चा करत असताना नेहमीच लक्षात येत होतं की ही संरचनाच बदललेली असल्यानंतर नानासाहेब परुळेकरांच्या वेळीची पत्रकारिता तर आपण अपेक्षा नाही करू शकत. त्यामुळे ही पत्रकारिता बदलली आहे. पत्रकारांना मुळात स्कोप किती आहे हा आता मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच्यातनं कुठेतरी मला असं वाटतं की विविध माध्यमं येतात त्याच्यामधून आपल्याला दिसतंय की कुठेतरी वेबसाईट सारखी जी माध्यम आहे त्याच्यामधून हा आवाज बाहेर येतोय, सत्याचा आवाज. मुख्य पत्रकारिता जी आपण ज्याला म्हणतो प्रिंट मीडियामध्ये, ज्याच्यावरती आजही सामान्य माणसाचा विश्वास असतो, ती प्रिंट मीडियामध्ये आलं म्हणजे ते भरवशाचं आहे. परंतु याच्यावरती निश्चितपणे माध्यमातील जे मालक आहेत या मालक वर्गाचा एक निश्चित आता एक कंट्रोल निर्माण झाला आहे. आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये ही परिस्थिती आम्ही बघितली. करोनाच्या काळामध्ये पत्रकारांना काय पद्धतीने वागणूक दिली गेली, म्हणजे मीडिया हाऊसेस मधनं सुद्धा त्या ऐन अडचणीच्या काळामध्ये पत्रकारांना सोडायला सांगितलं जात होतं, काही जणांचे पगार दिले जात नव्हते. म्हणजे हे मोठे मोठे हाऊसेस आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्याच्या संदर्भात आपण जी मागणी केली ती मागणी अतिशय रास्त आहे आणि मला असं वाटतं की पत्रकारांना थोडीतरी संरक्षण आणि त्याचबरोबर त्यांची जी आपण उर्वरित निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते अधिक सुखकारक व्हावं ही मागणीचा निश्चितपणे विचार करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की यावेळेस जी महाराष्ट्राचं जे वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे जाहीरनामे असतील किंवा इतर बाबी असतील त्याच्यामध्ये निश्चितपणे हा मुद्दा आम्ही लावून धरू हे आश्वासन तुम्हाला देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या जानेवारीमध्ये परवाच बघितलं की छत्तीसगडचं जे बस्तरचं प्रकरण आहे, मुकेश चंद्रकार जे आहेत पत्रकार, त्यांची ज्या पद्धतीने हत्या झाली आणि ती हत्या होत असताना त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी कुठेतरी तिथला भ्रष्टाचार, बस्तरचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा प्रयत्न केला, परंतु ते 3 दिवस गायब झाले आणि 3 दिवसानंतर त्यांचं शव मिळालं. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. आणि त्यावेळेस पोलिसांना सहकार्य करणारे किंवा तिथल्या कमांडोना सहकार्य करणारे नक्षलवादाच्या विरोधामध्ये असा हा पत्रकार होता. या पत्रकाराची हत्या होते आणि त्याला न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पत्रकारांवरती कशा पद्धतीचं दडपण असू शकतं याचाही आपल्याला अंदाज आहे. त्यामुळे आत्ताही जी मागणी आपण लावून धरतो ती पत्रकारांना कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी याच्यावरनं तो आपल्याला अधोरेखित होते. म्हणजे या वर्षामध्ये आपण ते बघतो आहोत की आपण सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट यांच्या संदर्भात ही भीती असते असं आपण बऱ्याचदा बोलतो, परंतु पत्रकारांना ही भीती असते जीवाला. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की
या महाराष्ट्र शासनामध्ये आज पण त्या निमित्ताने चर्चा होणं अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या मंत्री लेवलला सुद्धा हा विषय पुढे ना पुढे येईल अशी अपेक्षा आहे. परंतु हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण असं जर प्रोटेक्शन नाही मिळालं तर यापुढे पत्रकारांना काम करणं कठीण होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फील्ड वर्कचं जे काम आहे त्या फील्ड वर्कच्या कामामध्ये तो उन्हातानामध्ये फिरतो आणि मग त्याच्यानंतर त्याला त्याची जी बातमी असते तिला मातीचा सुगंध असतो, म्हणजे किंवा मातीचा वास असतो, आणि ती महत्वाची आहे. म्हणजे फील्ड वरचं रिपोर्टिंग जे आहे ते आमच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं की त्याच्यामध्ये मातीचा संबंध येतो. नाहीतर अन्यथा एसी रूम मध्ये बसून पत्रकारिता करता येते. म्हणजे आम्ही आता परवाच्याच 1-2 बातम्या पाहत होतो, तर दिल्लीमध्ये असंच झालं होतं की दिल्लीमध्ये परवा एक आम्ही योजना जाहीर केल्या आणि मग त्याच्यावर दिल्लीमधल्या सरकारी घटकांनी त्याच्याविषयी निवेदन काढलं की बाबा ही अशा काही योजनाच नाही आहेत, त्या योजनांपासून सावध राहा. पुण्यातल्या सरकारने अशी हेडिंग केली होती की आपच्या योजना दिशाभूल करणाऱ्या दिल्ली सरकारला घरचाच आहे, अशा पद्धतीची हेडिंग होती. आता प्रत्यक्षात हीच हेडिंग बाकी 2 वर्तमानपत्रांनी लावली ती दिल्ली सरकार विरुद्ध प्रशासन, म्हणजे लोकमत आणि इतरांनी जी लावल्या त्या बातम्या सगळ्या दिल्ली विरुद्ध सरकार. परंतु याच्यामध्ये असं आहे की हेडलाईन मॅनेजमेंट हा एक जो विषय गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2014 पासून मुख्यत्वे ज्या पद्धतीने हेडलाईन मॅनेजमेंट आणि नरेटिव्ह एस्टॅब्लिश करणं ही जी काही चढावड चालू आहे त्याचा पण एक कुठेतरी प्रश्न आहे. मला अशी म्हणून आपण तुम्ही जी मुद्दा मांडला ती तटस्थपणे कुठेतरी वास्तव समोर मांडणं, याच्याऐवजी हेडलाईन आणि सब हेडलाईन मॅनेजमेंट याच्यामध्ये जेव्हा राजकीय हस्तक्षेप दिसायला लागतो तेव्हा आपल्यालाही शंका यायला लागते. कारण 2014 नंतर असं निश्चितपणे आलंय की मीडियाची ताकद किती मोठी आहे. म्हणजे अण्णा हजारांच्या आंदोलनामध्ये हे दिसलंच आम्हाला, त्यामुळे एका अर्थाने आम आदमी पार्टीला फायदा झाला. परंतु मीडिया मॅनेजमेंट जेव्हा मीडिया मॅनेज करायला लागतं, राजकीय हस्तक्षेप वाढतो तेव्हा त्याचा धोका असतो. त्यामुळे आम आदमी पार्टी म्हणून मला स्वतःला निश्चितपणे असं वाटतं की हा धोका जरी आम्हाला कधी काही फायद्याचा झाला असला तरी हा जनतेसाठी लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळे हेडलाईन मॅनेजमेंट याच्यावरती सुद्धा आपल्याला कधी ना कधी त्याच्यावर काम करायला लागेल. मला असं वाटतं प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती याच्याबाबत अधिक सक्षम होऊ शकेल अशी आपल्याला त्याच्यावरती पण लक्ष ठेवायला पाहिजे आणि ते सर्व पत्रकारांचं काम आहे. दुसरा भाग म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आपण जे मतदार म्हणून आहे किंवा जनता जी आहे त्यांच्या चव आणि अपेक्षा सुद्धा बदलल्यात. म्हणजे मीडिया करण्याच्या अपेक्षा बदलल्यात, त्यांची इथून टेस्ट बदलली आहे. सोशल मीडिया जे आहे ते तर त्याचं एवढं मोठं माहितीचा जो आगर आहे त्याचं मोठं बंबार्डिंग आहे, त्याच्यावरती असलेला कंट्रोल हा एक अजून एक मोठा विषय. त्यामुळे सोशल मीडियावरचा जो कंट्रोल आहे म्हणजे हे सगळे खूप मोठे प्रश्न आहेत. आज पत्रकारिते पुढचे तुमच्या करिअर पुढचे ते मोठे प्रश्न आहेत. त्याच्यावरती आम आदमी पार्टीने फार काही बोलावं किंवा आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर फार बोलावं अशी स्थिती नाही. परंतु हे दिसतायत या पद्धतीच्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये उभ्या राहणार आहेत आणि याच्या विरुद्ध तुमच्यासारखे पत्रकार जेव्हा झटतात लढतात आमच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा आम्हाला त्याचं निश्चितपणे कौतुक आहे. म्हणून आजचा हा सोहळा होता. मला असं वाटतं की तुमच्या मागण्यांचा आम्ही निश्चितपणे पुढे लावून धरायचा प्रयत्न करू आणि तुम्ही पत्रकार लोक जे सत्याच्यासाठी लढाई करता आहात त्यांना सन्मान मिळावा ही निश्चितपणे भूमिका मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वागत करतो आहोत. कार्यक्रम बराच उशीर झालेला आहे, तर पुन्हा एकदा जावळे मामा मामी यांनी जो आपल्यासाठी जो कार्यक्रम भरवला होता त्यांचाही मी मनापासून आनंद व्यक्त करतो की पहिल्यांदा पिंपरी शहरामध्ये आमच्या पार्टीकडून असा एक कार्यक्रम घडलेला आहे. बऱ्याच आता गोरे साहेबांची जी खंत मी ऐकली ते आम्हाला इथे टोचून गेलं की आम्ही सुद्धा सरांनी सांगितलं आम्ही सुद्धा एक पत्रकार सारखंच आम्ही काम करत असतो, पण भविष्यात नक्कीच आपल्या पत्रकाराची जी मागणी आहे आमच्या पार्टीकडून तुमच्यासोबत आम्ही सुद्धा राहणार आहे आणि येत्याच काही दिवसात मी सुद्धा तुमच्यासाठी महानगरपालिकेमध्ये एक पत्रव्यवहार करणार आहे आणि ते मी रेटून लावूनच धरणार आहे. हे तुम्हाला मी माझं वचन देतो आज दिवशी. धन्यवाद. कार्यक्रम संपला हे मी जाहीर करतो.